नमस्कार, मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. आपण ऐकतोय लोकायत प्रकाशन प्रकाशित राजेंद्र घाडगे लिखित राजश्री शाहू महाराज विचार आणि गुणदर्शन. इंग्लंडच्या संस्कृतीविषयी मला आदरच आहे. हिंदुस्थानातील कोणत्याही संस्थानिकाला आपल्या राजसत्तेची सूत्रे हाती घेऊन कारभार सुरू करण्यापूर्वी विलायतेस जाऊन यावे लागत असे. तसा इंग्रजांच्या राजवटीमध्ये एक रिवाज मानला जात होता आणि पाळलाही जात होता. शाहू महाराजांनाही इंग्रज सरकारचा हा रिवाज पाळावा लागणार होता. एक प्रकारे राज्य कारभाराच्या प्रशिक्षणासाठी शाहू राजांना इंग्लंडला जाणे भाग होते. त्याशिवाय करवीर संस्थांच्या राजसत्तेची सूत्रे त्यांना स्वीकारता येणार नाहीत असे सगळ्यांनाच वाटत होते. मात्र यापूर्वी करवीर संस्थानचे छत्रपती राजाराम महाराज म्हणजे शाहू राजांचे आजोबा हे परदेश सहलीसाठी गेले होते. परंतु ते हिंदुस्थानात परत आलेच नाहीत. दुर्दैवाने विलायतेतच त्यांचा अंत झाला होता. तर शाहू राजांचे जनक पिता जयसिंगराव घाटगे उर्फ आबासाहेब हे सुद्धा एकदा विलायतेस जाऊन आले होते आणि तिकडून परत आल्यानंतर काही वर्षातच त्यांचे निधन झाले होते. हा भूतकाळ पाहता आता शाहू महाराज सत्ता हाती घेण्याआधीच जर विलायतेस गेले तर त्यांच्या अशा सफरीमुळे त्यांनाही भलते सलते किंवा अकल्पित असे काहीतरी होईल अशा प्रकारची एक भीती व चिंता राजघराण्यातील लोकांना वाटू लागली होती. याचाच अर्थ असा की भविष्यात पुन्हा एकदा करवीरच्या रयतेस निराशेचा किंवा संकटांचा सामना करावा लागेल की काय अशी भीती व चिंता बहुसंख्य लोकांच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे शाहू राजांनी परदेशी न जाता छत्रपती पदाचे अधिकार लवकरात लवकर स्वीकारून राज्य कारभारास सुरुवात करावी असे असंख्य लोकांना वाटत होते. ब्रिटिश गव्हर्नर व संबंधित सरकारी अधिकारी मात्र शाहू महाराजांच्या इंग्लंड दौऱ्याच्या तयारीलाही लागले होते. विशेष म्हणजे शिक्षणाच्या निमित्ताने शाहू राजांचे पालकत्व स्वीकारलेले ICS अधिकारी मिस्टर फ्रेझर साहेब व इतर शिक्षक वृंद शाहू राजांच्या या सफरीविषयी फार आग्रही दिसत होते. शाहू महाराज अल्पवयीन होते हे खरे, पण ते विलक्षण बुद्धिमान, हुशार व चतुरही होते. राज्यकारभार हाती घेऊन समाज कार्य करण्याची आस त्यांना नक्कीच लागली होती. मात्र विदेश दौऱ्यावर जाण्यास शाहूराजे मनाने बिलकुल तयार नव्हते. अशा प्रसंगी आणि इतक्या लहान वयात इंग्रज गव्हर्नर व इतर अधिकाऱ्यांना थेट नकार देण्याचे धैर्य दाखविणे ही कठीण गोष्ट होती. परंतु तरुण रक्ताच्या व विलक्षण हुशार बुद्धी चातुर्य असलेल्या शाहूराजांनी इंग्लंडला न जाण्यासंबंधात आपले विचार इंग्रज गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या समोर मोठ्या धैर्याने व कौशल्याने मांडले. त्या प्रसंगी शाहू महाराज म्हणतात, येत्या वर्षी मी या प्रवासापासून उद्भवणारे फायदे घेण्यास समर्थ होईन. असा जो तुमचा पहिला मुद्दा आहे त्या संबंधाने मला एवढेच म्हणायचे आहे की काही अंशाने मी ते कबूल करीतो, परंतु मी आणखी काही दिवस वाट पाहिली तर याही पेक्षा माझा अधिक फायदा होईल असे मला वाटते. कारण भाषेचे ज्ञान तसे जागृत ठेवण्याचा माझा हेतू आहे. मला शिकारीचा मोठा छंद आहे, तरी मी माझे इंग्रजी वाचन कायमच ठेवीन. वाचन अगदीच सोडून देण्याची माझी मुळीच इच्छा नाही. मिस्टर फ्रेझर यांनी मला जे ज्ञान दिले आहे ते वृद्धिंगत करण्याची माझी इच्छा आहे. शिवाय हाच पैसा जर मी मागाहून खर्च केला तर माझा अधिकच फायदा होईल. असे असता मी घाई का करावी? इंग्लंडला जाण्याच्या अनुषंगाने सर फ्रेझर व इतर अधिकाऱ्यांनी दुसरा एक मुद्दा उपस्थित केला होता. तो म्हणजे शाहू राजांनी या वर्षी परदेशी जाणे टाळले तर पुढील काळात त्यांना त्यांचे कुटुंब सोडून तिकडे जाणे अवघड होईल. या संदर्भात शाहूराजे म्हणतात, माझे कुटुंब सोडून जाणे मला अवघड जाईल असा जो दुसरा मुद्दा आहे त्या संबंधाने मला इतकेच सांगावयाचे आहे की इंग्लंडच्या संस्कृतीविषयी मला मोठा आदर आहे आणि हा आदर दिवसेंदिवस वाढतच जाईल. शिवाय मी थोडेसे संसार सुख अनुभवल्यानंतर
या पर्यटनापासून होणारे फायदे माझ्या दृष्टीने कमी किमतीचे ठरतील असे मला वाटत नाही. शिवाय माझ्या पत्नीलाही इंग्लंडला जाण्याचे आवडून आम्ही दोघे मिळून जाऊ असाही संभव आहे. असे झाले तर माझे कुटुंब माझ्या मार्गातील विघ्न न ठरता उलट ते माझे मन वळविणारे एक नवे साधनच होईल. विदेश दौऱ्याच्या निमित्ताने तिसरा मुद्दा जो मांडण्यात आला होता, त्याबद्दल आपले मत स्पष्ट करताना शाहू महाराज म्हणतात, आपणास असे वाटते की काही वर्षानंतर मी विदेशी गेल्यानंतर इकडे माझ्या प्रजाजनांना माझी जरुरी भासेल आणि माझे इतर काही नातेवाईक माझ्या मार्गात अडथळे निर्माण करतील. हा जो मुद्दा आहे त्या संबंधात म्हणाल तर मी काही काळपर्यंत निघून गेलो तर माझे प्रजाजन नाराज होणार नाहीत अशी माझी पूर्ण खात्री आहे. कारण त्या वेळेपर्यंत मला काही मुले होतील व त्यामुळे माझी आठवण त्यांना तितकी होणार नाही. शिवाय ज्याकरिता ते पुष्कळ दिवस वाट पाहत बसले आहेत, ते त्यांच्या छत्रपतींचे राज्य त्यांना अनुभवण्यास मिळेल. कोल्हापूरचा 3 पिढ्यांचा इतिहास अशुभ असा मानल्यामुळे लोकांची मने साशंक झालेली आहेत. परंतु काही दिवस मी राज्य केल्यानंतर त्यांची भीती दूर होऊन ते माझ्या प्रयाणाविषयी शंका घेत बसणार नाहीत. त्यावेळी इथली राज्यसूत्रे मी कार्यक्षम माणसांच्या हाती हवाली करीन. वरील तिसऱ्या मुद्द्याबाबत शाहूराजांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर चौथा मुद्दा इंग्रज अधिकाऱ्यांनी व गव्हर्नर साहेबांनी असा मांडला की शाहू महाराजांनी विलायतेस आता न जाता काही वर्षानंतर जायचे ठरविले तर त्यांचे मार्गदर्शक शिक्षणाधिकारी मिस्टर फ्रेझर सर यांना त्यांच्या सोबत तिकडे जाता येणार नाही. कारण ते लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत आणि कायमचेच इंग्लंडला जाणार आहेत. शाहू महाराजांनी या बाबतीत मोठ्या चातुर्याने उत्तर दिले. महाराज म्हणतात, मिस्टर फ्रेझर साहेबांना काही वर्षानंतर माझ्या बरोबर विलायतेस येता येणार नाही असा जो चौथा मुद्दा मांडला गेला आहे, त्या संबंधाने मला इतकेच सांगावयाचे आहे की मिस्टर फ्रेझर यांच्यासारखे कनवाळू गृहस्थ माझ्यासोबत येतील तर मला जास्तच आनंद होईल. मी पुढे मागे इंग्लंडला गेल्यावर मिस्टर फ्रेझर यांना काही काळापर्यंत माझ्यासोबत देण्यासाठी मी सरकारला विनंती केली तर सरकार नाही म्हणणार नाही अशी माझी खात्री आहे. आणि जर सरकार नाकबूलच झाले तर मी दुसरा मनुष्य माझ्यासोबत घेईन. अशा रीतीने राजकीय शिक्षणाचा एक भाग म्हणून शाहू राजांना राज्यारोहणापूर्वीच इंग्लंडला पाठविण्याची जी योजना इंग्रज गव्हर्नर व इतर बड्या अधिकाऱ्यांनी मांडली होती, ती 18 वर्षाहून लहान असलेल्या अल्पवयीन राजकुमाराने म्हणजेच शाहू राजांनी मोठ्या चातुर्याने बदलायला भाग पाडली. ही गोष्ट असामान्यच म्हणावी लागेल. इंग्रज सरकारच्या मांडलिकत्वाखाली करवीर संस्थान होते आणि वयाने सज्ञान व अनुभवाने सक्षम झाल्यावरच शाहू राजांना राज्यकारभाराची सूत्रे हाती घेता येणार होती. अशी बिकट परिस्थिती असतानाही शाहू राजांनी मोठ्या दृढ निश्चयाने कोणासही न दुखावता अडचणीतून मार्ग काढला होता. यातूनच शाहू राजांच्या अंगच्या अनेक गुणांचा परिचय आपल्याला होतो. प्रतिकूल परिस्थितीत संयमाने कसे वागावे, बोलावे, तसेच विचारशील व चौकस बुद्धीने आपले मत कसे मांडावे आणि चातुर्याने मार्ग कसा काढावा, तसेच कुणाचाही अनादर न करता आपले म्हणणे इतरास कसे पटवून द्यावे, इत्यादी गुणवैशिष्ट्यांची ओळख शाहू महाराजांच्या या विचारातून प्रकट होते. हे खरोखरच उद्बोधक असेच म्हणावे लागेल. धन्यवाद.